सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दालन। सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार EMI ची सोय। निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली। वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या। आता माझे आमदार राजेश पाटलांनी धंदाताई सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी ही चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने झालेली आहे। वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तिथं एकत्रितपणानं लढायचं, ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची। आता नगर परिषद चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी सोडणं त्या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं। कारण ते स्वतः आमदार होते, त्यांचे वडील नरसिंह पाटील साहेब आमदार होते, बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षांच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत। मला आज मनापासून आनंद आहे की त्या दिवशी बाबासाहेब कुपेकर वाढवलेली संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहील अशी मी आता राहिल्या आमच्या नगरपालिका 3 कागल, गडिंग्लज आणि मुरगुड। कागलमध्ये आजच संजयबाबा गाडगे भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे। आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय। काल मी गडिंग्लजला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते मंडळींच्यावर चर्चा झालेली आहे। पण आता आपली मंडळी सांगत होती की ती अंतिम टप्प्यात झालेली आहे आणि मुरगुडला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता पक्षाला आवड आहे। परंतु ज्या ज्या ठिकाणी जगण्याचा आम्ही युती करू, ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं आघाडी करू। चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडू नये आणि नंदाताईंची साथ घेऊन आपण आज राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे। त्यांना एक प्रमुख कार्यकर्ता जिल्ह्यातला म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद काय मानणार ते कारण मला एवढं मोठं नाही, पण त्याला नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहिलो। आपण सर्व आहात त्यापूर्वक आपले सर्वांचे आभार मानून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं रान हाडाची काढत रक्ताचं पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला